शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील वीज खंडितीच्या त्रासानं हैराण झालेल्या पांधारेमाळा परिसरातील नागरिकांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी अक्षरशः थरारक मार्ग निवडला आहे। मध्यरात्री लाईट गुल झाल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घरात शिरलेला साप पकडून थेट महावितरण कार्यालयात नेला आणि टेबलावर ठेवत निषेध नोंदवला। शिरढोण येथील पांधारेमळी नदीकाठी वसलेल्या या भागात सुमारे 40 घरं आणि 150 नागरिक वास्तव्यास आहेत। अंधारामुळे विषारी सापांचा धोका अधिक वाढतो, मात्र वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रात्र काढावी लागते। अनेकदा संपर्क साधूनही नाईट शिफ्टमधील कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं नागरिकांचा रोष अनावर झाला। घटनेच्या रात्री अंधारात घुसलेल्या सापाला पकडून नागरिकांनी महावितरण कार्यालय गाठलं। टेबलावर साप ठेवत त्यांनी प्रशासनाला जणू जागे व्हा असा इशारा दिला। या धक्कादायक प्रकारानंतर तात्काळ वीज पुरवठा सुरू करण्यात आला। या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। अखंडित वीज पुरवठा आणि तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्याची मागणी नागरिकांनी केली। यावेळी शशिकांत चौधरी, भाऊसो चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।